मुंबईत नुकत्याच घडलेल्या मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूची आणि झाड कोसळून निष्पाप नागरिकांचे बळी गेलेल्या घटनांची पार्श्वभूमी असताना पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपर आणि विक्रोळी परिसरातील धोकादायक परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे। या परिसरात अनेक ठिकाणी उघडी मॅनहोल, तुटलेली चेंबर्स, खचलेले व धोकादायक पथपथ तसेच जीर्ण संरचना आजही नागरिकांचा जीवाला धोका निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रत्येक दुर्घटनेनंतर केवळ शोक व्यक्त करणे किंवा चौकशीचे आदेश देणे पुरेसे नसून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे पूर्व द्रुतगती मार्गासह शहरातील सर्व उघडी मॅनहोल, धोकादायक पथपथ, जीर्ण संरचना आणि धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। नागरिकांचा जीवाशी खेळ थांबवावा। मुंबईकरांना केवळ आश्वासन नकोत तर सुरक्षित रस्ते, सुरक्षित पथपथ आणि सुरक्षित सार्वजनिक व्यवस्था हवी आहे, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। आणखी एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। महापौर मॅडम, दुर्घटना झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? नक्की किती सामान्य नागरिकांच्या मृत्यूची वाट पाहताय आपण? एका बांबूच्या लाकडाच्या आधारे सिमेंटाचे ढापे ठेवण्यात आलेले आहेत। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे तेही बरोबर एका किरडीसारखं बनवण्यात आलेले, दोन्ही साईडला 2 बांबू आणि मध्ये ढापे। म्हणजे याच्यावरती सामान्य मुंबईकर फक्त झोपायचा, मृत्यू झाल्यावरती बाकी आहे। मॅडम, आपण पाहू शकता काय सध्या स्थिती आहे। सामान्य मुंबईकरांचे कोट्यावधी रुपये ईस्टर्न एक्सप्रेस हायवे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।